आता कोण आहेत भाभा? भाभा समजतं? नाही समजत, भावी समजते. खरं तर सामान्य भारतीयाचा दुर्दैव पहा की त्याला होमी जहांगीर भाभा यांच्याबद्दल विचारलं तर खूप कमी लोकांना माहिती असेल. तर आता रॉकेट बॉयज नावाची सिरीज आली होती, मी खूप आवडीने पाहिली ती. और जो तुम अपने देश के लिए कर सकते हो उस लाखों की भीड़ में और कोई नहीं कर सकता. तर त्यामध्ये दाखवलंय की भाभांना सुद्धा लोक अडवून विचारतात, पण तू लग्न कधी करणार? तो माणूस फक्त शास्त्रज्ञ नाही आहे, तो माणूस एक जबरदस्त व्यवस्थापक सुद्धा आहे. तो संस्थांचा संस्थापक आहे, तो संगीतकार आहे, तो चित्रकार आणि कलाकार सुद्धा आहे, तो आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचा प्रतिनिधी सुद्धा आहे. आणि त्याला काय विचारलं जातंय? त्याला सुद्धा हेच विचारलं जातंय की बाकी सगळं तर ठीक आहे, पण लग्न कधी करणार? आपल्याला फक्त एका रटाळ ठरलेल्या मार्गावरूनच चालायचंय. बाळा शिक्षण घे, शिक्षणानंतर नोकरी कर, नोकरीनंतर लग्न कर, लग्नानंतर मुलं कर आणि मग मरण जा. यात कुठे आहे नवकल्पना? कुठे आहे सर्जनशीलता? कुठे आहे जोखीम पत्करणं? आणि जर कोणी जोखीम घेत असेल तर त्याच्या अंगावर धावून जायचं की नाही बाळा, हे सगळं तर ठीक आहे, पण